नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पशुधन पर्यवेक्षक म्हणजे लाईव्हस्टॉक सुपरवायझर एक्झाम 2026 डे 266 पदाकरिता परीक्षा जाहीर झालेली आहे। ही परीक्षा नेमकी कोणामार्फत घेतली जाणार आहे, कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन, आणि कधी होणार आहे, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे याविषयी आपण माहिती बघूया। तर जाहिरात ही आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येणार आहे। MPSC मार्फत म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत परीक्षा ऑफलाईन स्वरूपामध्ये आयोजित केली जाणार आहे। त्या परीक्षेचं स्वरूप आणि योजना तुम्हाला जानेवारी मंथ एंडपर्यंत डिक्लेअर होणार आहेत। यामध्ये पूर्व मुख्य परीक्षा अशा स्वरूपाचं एक अंदाज, कारण तर आतापर्यंत ज्या गट ब असतील किंवा गट क च्या परीक्षा असतील दोन्ही प्री आणि मेन्स झालेल्या आहेत। तर आपली आता सरळ सेवेमधनं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे एक्झाम गेली असल्याकारणाने अशा स्वरूपाचं असू शकतं, ते लवकरात लवकर तुम्हाला कळणारच आहे। त्या दृष्टीने तुम्हाला आता जागा डिक्लेअर झालेल्या आहेत, परीक्षा कोण घेणार आहे ते माहीत झालेलं आहे, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे। तर ह्या निगेटिव्ह मार्किंगला आपल्याला काय करता येणार आहे, कसे चांगले मार्क जे वाचणार आहे आपण ते 100% परीक्षाभिमुख असलं पाहिजेत। कारण की तुम्हाला 4-1 म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नांचे गुण म्हणजे 2 गुण मिळालेल्या याच्यामधनं वजा होणार आहेत। तर आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तर 200 पैकी जो कट ऑफ आहे किमान 160 पर्यंत तरी लागू शकतो। तर आपल्याला एवढे मार्क मिळवण्याकरिता डबल अकॅडमीमध्ये तांत्रिक विषयासहित पशुधन पर्यवेक्षक भरतीकरिता बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत। म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून ही आपण बॅच सुरू करत आहोत आणि नवीन वर्षाची ऑफरसुद्धा देत आहोत। म्हणजे 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथकरिता ही व्हॅलिडिटी असणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। बॅच जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 83 29 588 625 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, इन्स्टाला फॉलो करायचं आहे। ओके, धन्यवाद।